पेनड्रॉयमध्ये काव्य आणि जीवाचे फोटो कुणी घातले हा प्रश्न पार्थला पडलेला असताना त्याचा संशय रम्या आणि वसुहत्यांवर असतो। आता त्याचा संशय खरा ठरलेला आहे आणि पार्थला रम्या आणि वसुहत्यांच्या विरोधात ठोस पुरावा सापडलेला आहे आणि तोच पुरावा म्हणजे या दोघींनी ज्या बॅगेमध्ये काव्य आणि जीवाचे फोटो लपवून ठेवलेली असतात ती बॅगच पार्थला सापडलेली आहे। ती बॅग आता रम्या आणि वसुहत्यांच्या रूम मध्ये सापडलेली असते। आता ते फोटो पाहून पार्थ या दोघींना काय शिक्षा देणार, या दोघींशी कसं वागणार तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे। तो म्हणजे संक्रांतीच्या सणानंतर या रम्या आणि वसुहत्यांचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे आणि याच निमित्ताने पार्थ काव्याला माफ करून तिचा स्वीकार सुद्धा करणार आहे। आता तुम्ही म्हणाल त्या बॅगेपर्यंत पार्थ पोहोचला तरी कसा? चला तर पाहूया कसा पोहोचला। आता इथे नंदिनी देशमुखांच्या घरी आलेली असते। संक्रांतीचा सण आहे म्हणून सगळ्यांना भेटण्यासाठी तिला घरच्यांची खूप आठवण येत असते म्हणून ती आलेली असते। आता येताना सोबतच गुळ पोळी घेऊन आलेली असते। आता नंदिनी घरी आली आहे पाहून पार्थ, काव्या, मानिनी सगळे खुश होतात। आता इथे युग सुद्धा आलेला असतो। युग सुद्धा खूपच खुश होतो। मात्र वसुहत्या आणि रम्याचा चेहरा पडलेला असतो। आता या दोघी आपापसात कुजबुजत असतात। ही नंदिनी कशी काय घरी आली बरं? हिला काय जीवावरचा सगळ्या रागाचा विसर पडला की काय? मूर्खच आहे कुठली, अशी वसुंधरा आत्या म्हणत असतात। आता मानिनी धावतच नंदिनीकडे जाते आणि तिचा हात धरूनच म्हणते, अगं नंदिनी तू घरी आलीस का? तुला पाहून मला खूपच बरं वाटत आहे बघ। माझ्या स्वप्नात तू सकाळी आली होतीस आणि ते स्वप्न आता खरं झालं आहे। थांब नंदिनी, तुझं घरामध्ये मी स्वागत जंगी करणार आहे। मी तुझं औक्षण करते आणि मगच तू आतमध्ये ये। तेवढ्यातच आता नंदिनी थोडासा चेहरा निराश करत म्हणते, नाही आई, मी कायमची परत नाही आली। आज संक्रांतीचा सण आहे, मला तुमची खूप आठवण येत होती म्हणूनच मी आली आहे। त्यावेळेला काव्या म्हणते, अगं ठीक आहे, आली आहेस ना, मग ये आतमध्ये ये। आता नंदिनीला मानिनी आणि काव्य आतमध्ये घेऊन येतात आणि तिथे सगळेजण गप्पा मारत बसतात। तिथे आता युग, पार्थ, काव्या, मानिनी, नंदिनी, वसुंधरा आत्या आणि रम्या सगळेच असतात। आता या वसुहत्या आणि रम्याचं चांगलंच प्लॅनिंग चाललेलं असतं नंदिनीला दुखावण्याचं। आता मानिनी खूपच भावूक झालेली असते। नंदिनीला म्हणत असते, नंदिनी ये ना ग घरी, तुझ्याशिवाय सगळं घर अपूर्ण आहे ग। त्यावेळेला नंदिनी म्हणते, नाही आई, ते आता शक्य नाही। त्यावेळेला आता नंदिनी हलक्याच नजरेने पार्थला विचारत असते, पार्थ कसे आहात? त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो ठीक आहे। आता मात्र पार्थच्या तोंडातून चुकूनच जातं, नंदिनी तुम्ही कसे आहात आणि जीवा कसा आहे बरं? आता मात्र या वसुहत्याने रम्याचं तोंड राहत नाही। त्या म्हणतात, पार्थ तू काही विसरलास का? तुझ्या सख्या भावानेच तुला धोका दिला आहे। तुझ्या बायको बरोबर त्याचं अफेअर होतं हे तुझ्यापासून लपवून ठेवलं होतं। आता मात्र पार्थचे डोळे रागाने लाल बुंद होतात। त्याला खूपच वाईट वाटायला सुरू होतं आणि त्याला पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरू होतात। आता वसुहत्याने रम्या लगेच म्हणायला सुरू करतात। आता इथे वसुहत्या नंदिनीला म्हणतात, काय ग नंदिनी, तुला 16 डिसेंबरच्या सगळ्या आठवणी पुसट झाल्या आहेत का? तू सगळं काही विसरलीस, जीवाला माफ केलंच वाटतं। मग जीवाला सोबत आणलं नाहीस बरं? मग आली असतीस घेऊन बरं झालं असतं की। म्हणजे बाई तू खूपच मोठ्या मनाची आहेस। म्हणजे एवढी मोठी चूक तू पोटात घातलीस। तुझ्या बहिणीबरोबरच तुझ्या नवऱ्याचं अफेअर होतं। ही गोष्ट काही साधी नाहीये, ही गोष्ट लाज वाटण्यासारखीच आहे आणि तुझा नवरा असून तुला हे सत्य सांगितलं नाही आणि त्याच्या सगळ्या चुका तू पोटात घातल्यास, असं म्हणून वसुहत्या खूपच नंदिनीला बोलायला लागतात। आता मात्र नंदिनी उठते आणि हातातच तिच्या गुळपोळीचा डब्बा असतो। आता तो डब्बा उघडते आणि त्यातील एक तुकडा काढते आणि वसुहत्यांच्या तोंडात जोराने कोंबते आणि म्हणते, ही गुळपोळी खा आणि नेहमी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करा, कधीही असं वाकड्यामध्ये बोलू नका। त्यावेळेला आता काव्या हसायला लागते। आता नंदिनी म्हणते, वसुहत्या तुमच्या लक्षात एक गोष्ट येत नाहीये की माझं आणि पार्थचं लग्न ठरलं होतं। आम्ही दोघेही एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये आलो होतो। काव्या आणि जीवा जे जे वागले ते आम्ही दोघं वागलो होतो, पण काव्या आणि जीवाने ते सगळं काही इग्नोर करून आमच्या बरोबरचं नातं स्वीकारलं आहे आणि आमच्या प्रेमाची वाट सुद्धा ते पाहत आहेत। त्यामुळे आता त्या गोष्टींची तुम्ही पुन्हा पुन्हा आठवण मला करून देऊ नका। मी काय वागत आहे मला बरोबर कळत आहे। आता मात्र या वसुहत्यांचा चांगलाच पापड झालेला असतो। आता हे सगळ्या झाल्यानंतर नंदिनी, आई मी येते
असं म्हणते आणि घरी निघून जाते। आता मानिनी जाता जाताच नंदिनीकडे काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने सुद्धा देते। नंदिनी खूपच खुश होते आणि आता मानिनी म्हणते नंदिनी माझे एक काम करशील का ग? त्यावेळेला नंदिनी म्हणते बोला ना आई काय काम आहे? त्यावेळेला मानिनी म्हणते अगं जीवाला त्याचा काळ्या रंगाचा सूट द्यायचा होता, तेवढा तू देणार का ग? त्यावेळेला नंदिनी थोडीशी शांतच होते। मानिनी खूप फोर्स केल्यानंतर नंदिनी तो सूट घेते आणि तेथून निघते। म्हणजेच आता नंदिनीच्या मनात जीवाविषयी प्रेम निर्माण व्हायला लागलेलं असतं। आता इकडे पार्थ त्याच्या रूम मध्ये ऑफिसचं काम करत बसलेला असतो आणि लिखाण करत असतो आणि त्याला लॅपटॉपची आठवण होते। त्याला लॅपटॉप हवा असतो। आता लॅपटॉप इकडे तिकडे पाहतो तर तो नसतोच। आता त्याच्या लक्षात येतं की त्याचा लॅपटॉप तर रम्याने नेला होता। आता रम्याला त्या लॅपटॉपवर ऑफिसच्या काही डॉक्युमेंट घ्यायच्या होत्या म्हणून तिने तिच्या रूम मध्ये तो लॅपटॉप नेलेला। आता पार्थच्या हे लक्षात आल्याबरोबर पार्थ घाईघाईने उठतो आणि रम्या आणि वसुआत्यांच्या रूम मध्ये डायरेक्ट जातो आणि लॅपटॉपची शोधाशोध करायला सुरू करतो। ड्रॉवर शोधतो, टेबल शोधतो, गादीवर पाहतो, सोप्यावर सगळीकडे पाहतो पण लॅपटॉप कुठेच मिळत नाही। आता रूम मध्ये वसुआत्या आणि रम्या दोघीही नसतात आणि लॅपटॉप शोधण्यासाठी पार्थ इकडे कपाट उघडतो। कपाट उघडल्याबरोबर ज्या बॅगेमध्ये जीवा आणि काव्याचे फोटो असतात ती बॅगच पटकन खाली पडते आणि सगळे फोटो विस्कटून पडतात। आता पार्थ पाहतो तर काय या दोघांचे फोटो सगळे असतात जे पेनड्रॉइव मध्येच असतात। आता पार्थला पटकन क्लिक होतं की हे सगळे फोटो ते पेनड्रॉइव मधलेच आहेत आणि रम्यानेच ते फोटो पेनड्रॉइव मध्ये जॉईंट केले होते, ऍड केले होते आणि 16 डिसेंबरच्या पार्टीचा सगळा रंग उडाला होता रम्यामुळेच। आता पार्थ खूपच चिडतो। तेवढ्यातच रम्या आणि वसुआत्या तिथे आलेल्या असतात। आता त्या पाहतात तर काय सगळ्या रूम मधून जीवा आणि काव्याचे फोटो विस्कटलेले असतात। आता पार्थचे डोळे रागाने लालबुंद झालेले असतात। आता तो इतका चिडलेला असतो, मुठी वळत असतो। हे पाहून रम्या आणि वसुआत्या खूप घाबरतात। आता त्यांचं मन बोलत असतं पार्थ आपल्याला काय शिक्षा देईल, पार्थला सगळं कळलंय। आता पार्थ म्हणतो चला तुम्ही दोघी जण खाली चला असं म्हणतच रम्याच्या हाताला धरून हॉलमध्ये ओढतच नेतो। त्यावेळेला काव्या मानिनी तेच असतात। आता पार्थ म्हणतो वसुआत्यांनी रम्या आपल्या घरात राहण्याच्या लायकीच्या नाहीत, जोपर्यंत या आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या कुटुंबामध्ये कधीच सुख नांदणार नाही। त्यावेळेला मानिनी म्हणते अरे पार्थ काय झालंय तुला चिडायला? त्यावेळेला तो म्हणतो अगं आई तुला माहित नाहीये 16 डिसेंबरच्या पार्टीमध्ये काव्य आणि जीवाचे फोटो या दोघींनीच ऍड केले होते। त्यावेळेला मानिनी म्हणते काय बोलतोयस पार्थ तू, हे खरं आहे का? त्यावेळेला म्हणतो जा ना त्यांच्या रूम मध्ये बघ, सगळे काव्य आणि जीवाचे फोटो विस्कटून पडले आहेत, यांच्याकडे फोटो आहेत तेच फोटो त्यांनी पेनड्रॉइव मध्ये ऍड केले होते आणि सगळ्यांच्या समोर आपल्या घराण्याची अब्रू घालवली होती। या दोघींना करायचंच होतं तर घरातल्या घरात करायचं होतं, पार्टीमध्ये असं का केलं बरं? त्यामुळे आमच्या चौघांचीही किती सोशल मीडियावर नाचक्की झाली, आमच्या चौघांचंही नाव खराब झालं, किती संकटांना आम्हाला तोंड द्यावं लागत आहे, आम्हाला बाहेर पडायला नकोसं झालं आहे, लोक आम्हाला त्रास देतात, आमच्याकडे बोट उचलतात असं म्हणून पार्थ खूपच चिडलेला असतो। आता काव्या सगळं काही ऐकत असते। काव्याला वाटत असतं की बरं झालं पार्थलाच पुरावा मिळाला, मी काहीतरी बोलण्या अगोदर पार्थनेच पुरावा शोधून ते सिद्ध केलं। आता पार्थ इतका चिडला आहे पाहून ही रम्या पुढे येत असते आणि म्हणत असते अरे पार्थ ऐकून घे असं म्हणत असते। तेवढ्यातच पार्थ खाड करून कानाखाली त्या रम्याला हाणतो आणि म्हणतो इथून पुढे मला हे तोंड दाखवायचं नाही आणि तुझा आणि माझा काहीही संबंध सुद्धा नाही। आता मात्र इथे काव्याला परफेक्ट कळलेलं असतं की रम्याचा पत्ता कट झालेला आहे, आता पार्थ फक्त माझाच आहे। अशा रीतीने रम्या आणि वसुआत्यांचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि आता पार्थचा राग हळूहळू काव्यावरचा कमी होताना आपल्याला दिसत आहे। तर प्रेक्षकांनो असा भाग तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पाहायला आवडेल ना? हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।